नमस्कार. आज मी तुम्हाला रामाचा खेळ आणि कृष्णाचा खेळ ही गोष्ट सांगणार आहे. तर नेहमीप्रमाणे माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर ऐका, रामाचा खेळ आणि कृष्णाचा खेळ. राम दशरथाच्या अंगणात त्या कावळ्यांची काकभूषुंडीशी खेळतोय, पानाफुलांशी खेळतोय, खडे मातीशी खेळतोय, दासदासींशी, माता पितांशी आणि भावंडांशी खेळतोय. तसा स्वतःशीही खेळतोय. खरंच देव चराचराशी, सर्व जीवांशी स्वतःशी खेळत असतो. देव हा शब्द द्यू या धातूपासून झाला आहे. त्याचा पहिला अर्थ आहे क्रीडा. तो मातीत खेळणारा राम, त्याला ओरडणारी कौसल्या, ते कौतुक पाहणारा दशरथ, या आनंदमय दृश्याने तो राजवाडा आणि त्यांचे अंगण प्रफुल्लित झाले होते. मातीत अंग टाकून कपडे मळलेला राम पळतोय आणि कौसल्या त्याला धरायला धावते. शेवटी मोठ्या मोठ्या तपस्व्यांना न गावलेला हा देव निगमानी म्हणजे वेदानी नेती म्हणून याच्यापुढे हात टेकले. शिवालाही याचा अंतपार लागत नाही असं ज्ञान झालं. तो हट्टाने पळतोय आणि आईने हट्टाने त्याला धरत आहे. निगम नेती शिव अंत न पावा, ताही धरे जननी हटी धावा. दूसरे धुरी भुरे तनु आये, भूपती बिहसी गोद बिठाये. धुळीने भरलेल्या त्या रामाला आईने पकडून नवी नवी राजवस्त्रे परिधान केलेल्या दशरथाच्या मांडीवर ठेवलंच धपकन. राजाला नवी वस्त्र मिळाल्याचं भानच नाही. आपण कोणी राजा आहोत याचं भान नाही. तो त्यावेळी आहे फक्त बाबा. विलक्षण चुळबुळ करणाऱ्या धुळीने माखलेल्या रामाला डाव्या हाताच्या मिठीत घट्ट पकडून तो सारखी मान हलवत असताना कसाबसा दहीभाताचा घास भरवणारा तो दशरथ रामाच्या गालाला दहीभात लागलेला पाहून थोडं पाणी आण म्हणून कौसल्येकडे पाहतो आणि त्याच वेळेत त्याची मिठी थोडी सैल होते. ते जाणवून राम निसटून पुन्हा धूम ठोकतो आरोळी मारत. दशरथाला रामाला पकडून एक घास तरी घातल्याचा आनंद होतोय. तोच तो पळून गेला याचंही कौतुक मिश्रित आनंद आहे. बापाच्या अंट्याला परत या म्हणण्याच्या आईचं उत्तर काय असणार? अगोदरच कसाबसा पकडून आणला होता. त्याच्यावरची दृष्टी काढून त्याचं तोंड साफ करायला पाणी आण म्हणून सांगायच्या भानगडीत तुम्ही का पडला? आता कुठे धावतोयस? हे घरातले संवाद ज्यावरून सगळे ऐश्वर्य मोठेपण ओवळून टाकावेत. देवाला प्रथम धरणं कठीण, त्यातून त्यावर कशीबशी दृष्टी दूर होते. ती दृष्टी दुसरीकडे गेली की पकड सैल होते आणि देव पळालाच म्हणून समजा. योगांचाही अनुभव असाच आहे. राम धावण्या एवढा मोठा झाला तरी आईने बांधलेल्या पाळण्यात झोपायची त्याला सवय लागली होती. सगळ्यांना पळणारा देव आईच्या पाळण्यात सुखावला होता. गाढ झोपलेला राम पाहून कौसल्येला वाटलं, आज जरा बरं आहे, जरा निवांतपणे नारायणाची पूजा करू. नाहीतरी राम हा नारायणाच्या उपासनेचाच प्रसाद आहे. या भावनेने तिने मोठ्या भक्तिभावाने पूजा केली. नैवेद्य आणायला आत गेली आणि परत ते तर काय, राम चक्क नारायणाच्या आसनावर बसलेला. छे, हा इथं कुठं आला? पाळणा तर इतका खाली बांधलेला नाही की तो उतरून येईल म्हणून पाळण्याकडे पाहते आणि जवळ जाऊन पाहते तर राम त्यात झोपलेलाच आहे. थोडं झोपेत गालात हसतोय. काय बाई भ्रम म्हणून देवाघरापाशी जाऊन पाहते तो पुन्हा राम आसनावर. आत्ता तर पाळण्यात पाहिला होता. पाळण्याकडे पुन्हा जाता जाता मनात आलं, राम हा नारायणाचाच प्रसाद म्हणत होते तर तसं नाही, राम नारायणच आहे. पण तो देव हे मनावरचं पुसून टाकून रामाकडे माझं बाळ म्हणून पाहण्याचा जेवढा आनंद आहे तेवढा त्याला देव म्हणून पाहण्यात नाही. या सुज्ञपणाने देव भक्तपण सोडून आई बाळाला झोका देऊ लागली आणि बाळ गालातच हसत राहिलं. शैशवातला काळ अनंत आल्हाददायक असतो आणि तो तसाच राहावा असं वाटत असताना पुढे सरकत असतो. पाता पाता राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न मुंजीच्या वयाला आले. वसिष्ठ ऋषींकडे शिकायला जाऊ लागले. आश्रम गावाच्या थोडा पलीकडे होता. चारही भाऊ अयोध्येच्या त्या मार्गावरून चालत आश्रमात जात असताना लोक कौतुकाने पाहत असत. दशरथ हा राजा म्हणून काही वसिष्ठ ऋषी राजपुत्रांना शिकवायला राजवाड्यात जात नव्हते आणि हे चौघे देखील राजपुत्र म्हणून नव्हे तर शिष्य म्हणून शिकायला जात असत. हे मनाला केवढं तरी भावून जातं, शिकवून जातं. ज्ञानाचं मोठेपण कुणीच बिघडवत नाही. रामाचा आणि कृष्णाचा खेळ. आता स्टोरी ही पुढे ही अशी आहे. विद्या शिकत असले तरी भावांचं एकमेकांशी खेळण्याचं ते वय होतं. त्यांना इतर सवंगड्यांसह आणि एकमेकात खेळताना पाहण्याचा आनंद होता. बहुतेक वेळा डावात भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न विजयी होत असत.
पण राम कधी कधी दुर्मुखलेला दिसत नसे. घरी जाऊन खेळाचा वृत्तांत आईला दिल्याशिवाय मुलांचं खेळणं पुरे होत नसे. रोज कैकेयी भरताचं शत्रुघ्नाचं कौतुक करी, सुमित्रा लक्ष्मणाचं कौतुक करी. राम मात्र घरी फारसं काही सांगत नसे. एक दिवस कैकेयी कौतुक करत असताना भरत तिला म्हणाला, आई, अगं राम खोटं खोटं खेळतो. कैकेयीचे रामावर विलक्षण प्रेम आणि विश्वास आहे. ती म्हणते, छे रे, राम कधीच खोटं खेळणार नाही. भरत म्हणतो, अगं खरंच राम खोटं खोटं खेळतो. खरं तर दरवेळी डाव त्याचा व्हायला येतो आणि त्याच वेळी स्वतः पड खाऊन तो आम्हाला डाव देतो. कैकेयी म्हणते, पण तो असं तरी का करतो? भरत सांगतो, डाव गेल्याने आमची तोंड उतरतात, ते रामाला पाहत नाही. कधीतरी आम्ही हरलो की झटकन त्याच्या डोळ्यात पाणी येतं, म्हणून तो खोटं खोटं खेळतो. हे ऐकून कैकेयीच्या डोळ्यात पाणी येतं. भावंडांना समजून घेणारा राम पाहून आणि रामाला आतून ओळखणारा भरत पाहून तिला धन्य धन्य वाटतं. गोकुळातल्या कृष्णाची कथा वेगळीच आहे. गायी चरायला सोडायच्या आणि गोप सवंगड्यांबरोबर खेळायचा हा मुख्य उद्योग. एक दिवस कृष्णांचा सवंगडी पेंद्या आपल्या आईला सांगतो, आई, अगं कृष्ण खोटं खोटं खेळतो. आई म्हणते, असं कसं? तुमचं काहीतरी चुकत असेल. पेंद्या म्हणतो, नाही ग, तो खरंच खोटं खोटं खेळतो आणि आम्हाला मिळत असलेला डाव स्वतःला घेतो. आई म्हणते, हे पा, तू उद्या नीट लक्ष ठेव. दुसऱ्या दिवशी पेंद्या इतर सवंगड्यांना आधीच सांगून ठेवतो, कृष्णावर जरा नजर ठेवा, तो खोटं खोटं खेळतो. सगळ्यांना खेळवत ठेवता ठेवता कृष्ण खोटेपणे करायला लागतो. तोच पेंद्या त्याला धरतो. सगळे सवंगडी धरतात. पेंद्या म्हणतो, कृष्णा, धमाल रे, धमाल ले, धमाल आपल्या गाई, आम्ही घालात जातो भाई. अरे, तू नंदराजाचा आणि आम्ही गरीब गवळ्यांचे म्हणून खेळत हा लहान मोठेपणा चालायचा नाही. तूच खेळ एकटा. मग कृष्ण त्याच्या मागे धावतो, त्याची समजूत काढतो आणि त्यांना डाव देतो. छान खेळ सुरू होतो. पुन्हा कृष्ण खोटेपणा करतो. मुलांना स्वतःचा डाव मिळवायला झगडायला लावतो. राम कृष्णांमध्ये हाच फरक आहे. दोघेही खोटे खोटे खेळतात. राम दुसऱ्यांना हरत असताना विजय देण्यासाठी स्वतःचा डाव देतो. कृष्ण दुसऱ्यांना विजय मिळवण्यासाठी झगडायला लावतो. पण खोटे खोटे खेळता खेळता शिकवतो की मोठं लोक खोटं खेळत असताना ते ओळखून झगडून तुम्ही विजय मिळवा. कधी कधी आमच्या प्रयत्नातला अपुरेपणा माहीत असतो आणि अपेक्षेपेक्षा यश जास्त मिळतं, तेव्हा राम आपल्याशी खेळतो असं समजावं. आणि जेव्हा प्रयत्नापेक्षा यश कमी मिळतं तेव्हा कृष्ण आपल्याशी खेळतोय, झगडायला लावतोय असं समजावं. क्रीडा करणं हा देवाचा स्वभाव आहे. तर गोष्टीतून बोध घेण्याचं काय आहे, तर कधी कधी आमच्या प्रयत्नातला अपुरेपणा माहीत असतो आणि अपेक्षेपेक्षा यश जास्त मिळतं, तेव्हा राम आपल्याशी खेळतो. आणि असं समजावं, जेव्हा प्रयत्नापेक्षा यश कमी मिळतंय तेव्हा कृष्ण आपल्याशी खेळतोय, झगडायला लावतोय असं समजावं. क्रीडा करणं हा देवाचा स्वभाव आहे. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न बालवयातून किशोरवयात यायला लागले होते, पण ते खोड्या करण्याचं वय होतं. एकदा कौसल्या कशात तरी मग्न होती. रामाने लांबूनच, आई भूक लागली, खायला दे अशी मागणी केली, पण ती कौसल्याने नीट ऐकली नाही. रागावल्यासारखं करून हातात लाकूड घेऊन रामाने शिंक्यावर मारलं, दहीलोणी पाडलं, लक्ष्मणाला, भरताला, शत्रुघ्नाला खायला दिलं. तेवढ्या स्वयंपाकाने कौसल्याला हे सांगून तिला बोलवलं. आई येत आहे पाहून मुलं पळाली. आई त्यांच्या मागे धावू लागली. रामामागे धावता धावता अडखळू लागली. खरंच आहे, रामामागे सरळ न अडखळता धावता येत नाही, हे कौसल्याने जाणून दाखवून दिलं. रामाला वाटलं पुरे झालं, म्हणून त्याने आईला आपल्याला धरता यावं म्हणून वेग कमी केला. तिला पकडण्याचं समाधान मिळू दिलं. कौसल्याने त्याला हातात धरलं. ती त्याला काहीच बोलली नाही. आई रागावली आहे पण रागवत नाही आहे. तिला बरं वाटलं पाहिजे म्हणून रामाचे मुख म्लान झाले. तो मुसूमुसू लागला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि शिंक्याकडे बोट टाकून मी असं असं तो मुसूमुसूत म्हणू लागला. आईने हसून त्याचे डोळे पुसले, समजूत काढली, स्वतःच्या हाताने लोणी खायला दिलं. आईचं पूर्ण समाधान झालं होतं आणि तिला समाधान दिल्याचं समाधान रामाने मिळवून दिलं होतं. हाच देव कृष्ण म्हणून गोकुळात आला तेव्हा फार बदलला होता. त्याने बलराम आणि गोप सवंगड्यांबरोबर असं घरात शिंक्यावर चढून चोरून लोणी खाल्लं होतं. यशोदा येते हे पाहून सगळे पळाले होते. ती देखील कौसल्या रामामागे धावली तशी कृष्णामागे धावली होती, पण तिने काही केले तरी कृष्णाने तिला पकडू दिलं नाही. शेवटी ती दमून बसली. तेव्हा हळूहळू तो तिच्या जवळ आला. रामाने मुसमुस शिंक्याकडे बोट दाखवून मी म्हणून चूक कबूल केली होती. कृष्णाने आपण त्या गावचेच नसल्यासारखा चेहरा केला होता.
यशोदाने रागावल्यावर सुद्धा मैया मैनेही माखन खायो हेच पालुपद लावलं होतं. मला सकाळीच गाई चरायला पाठवते, एक कांबळं आणि काठी दिली आहेस आणि काही न बोलता इकडे काम करून घेतेस. मला वेळच कुठे आहे लोणी बिणी खायला, अशी उलटी भुणभुण केली होती. यशोदेने नंतर हे तोंडाला लोणी कसं लागलं हे विचारलं. ही सगळी गवळ्यांची पोरं मला त्रास देतात, त्यांनी खाऊन माझ्या तोंडाला हात पुसले, असं धडधडीत खोटं सांगितलं. खोटारडा म्हणून यशोदाने ओढलं तेव्हा तू मला स्वतःला समजतच नाहीस असं म्हणून तुझ्या मनात माझ्याबद्दल वाईट येतं असं बोलून यशोदालाच रडवलं होतं. आणि मग तिच्या डोळ्यातून अश्रू आल्यावर ते पुसत कौसल्यासारखंच आईने मुलाला समजावण्याऐवजी मुलंच आईची समजूत घालत म्हणालो, मैया मोरी मैही माखन खायो. तिला हा असाच कृष्ण आवडत होता, आनंद देत होता. आईकडून समजावून घेऊन तिला आनंद देणारा राम आणि आईला त्रास देऊन तिची समजूत घालून तिला आनंद देणारा कृष्ण, दोन्ही लीला ऐकायला गोड आहेत. युगायुगात देवांच्या लीलामध्येही बदल होतो, तर माणसांचं वागणं बदलणारच. पण आनंद देण्याची वृत्ती हा देव स्वभाव आहे, त्याला अनुसरून असावं म्हणजे झालं. म्हणजे गोष्टीचा मिथार्थ काय, तर आनंद देण्याची वृत्ती हा देव स्वभाव मानला जातो. तर त्याला अनुसरूनच आपण सुद्धा वागावं, हा या गोष्टीचा मिथार्थ आहे. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.